नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, माझं नाव सचिन सावंत, संचालक मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेस. हा व्हिडिओ तुमच्यासाठी जाणीवपूर्वक घेऊन येत आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेसमध्ये इयत्ता 10वीचे बॅच आम्ही या वर्षीपासून सुरू करतो आहे. म्हणजे येतं शैक्षणिक वर्ष जे 2024 आणि 25 आहे, या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही 10वीची बॅच चालू करतो आहे. याच्या आधी मयूर एज्युकेअरमध्ये फक्त 11वी कॉमर्स आणि 11वी सायन्सचेच क्लासेस चालत होते. म्हणजे गेली 7 ते 8 वर्ष आम्ही 11वी आणि 12वीचेच क्लासेस चालू करतो आहे. परंतु इयत्ता 10वी नंतर जी मुलं 11वीत येतात ते येण्यासाठी आम्हाला खूप वेळ प्रतीक्षा करावी लागते. म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर मार्च महिन्यामध्ये 10वीचे पेपर संपतात. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये काही कॉलेज चालू होतात. काही कॉलेज तर सप्टेंबरमध्ये चालू होतात. म्हणजे 4 ते 5 महिन्यानंतर मुले आमच्याकडे 11वीला येतात. कारण आपल्याकडे प्रथा आहे, कॉलेज चालू झाल्याशिवाय क्लासची गरज नाही. याच गोष्टीवर मात करण्यासाठी आम्हाला जातीने गरज वाटू लागली की आम्हाला 10वीचे क्लास चालू करायचे होते. म्हणजे 10वीची परीक्षा संपली की लगेच 2-4 दिवसाच्या सुट्ट्या देऊन आम्ही लगेच 11वीचे क्लासेस चालू करणार आहोत. या भविष्यातल्या नियोजनासाठी त्याची तयारी आत्तापासून करावी म्हणून आम्ही या ठिकाणी 10वीची बॅच चालू करतो. मग हा व्हिडिओ कशासाठी करतो आहे? बॅच तर डायरेक्ट मी चालू करू शकतो. हा व्हिडिओ याच्यासाठी करतो आहे कारण आम्ही 10वीच्या बॅचसाठी खूप चांगला आकर्षक डिस्काउंट दिला आहे. म्हणजे जर तुमचा मुलगा किंवा तुम्ही स्वतः इयत्ता 10वीमध्ये असाल तर मराठी आणि सेमीची फी आम्ही फक्त आणि फक्त 25,000च्या ऐवजी फक्त 10,000 रुपये घेतो आहे. म्हणजे बाकीच्या क्लासेसमध्ये 20,000, 25,000, 30,000 ही फी चालू आहे. परंतु आपल्या क्लासेसमध्ये इयत्ता 10वी मराठी आणि सेमीची फक्त आणि फक्त 10,000 रुपये फी आकारली जाईल. इंग्लिश मिडियमला असतील त्यांची जर तुम्ही फी बघाल आजूबाजूच्या क्लासमध्ये तर 30,000, 35,000, 40,000 या घरांमध्ये तुम्हाला ही फी पाहायला मिळेल. मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेसमध्ये फक्त 20,000 रुपयांमध्ये तुम्हाला 10वी इंग्लिश मिडियमचं ॲडमिशन मिळते. म्हणजे 10वी मराठी आणि सेमीची फी 10,000 रुपये आणि 10वी इंग्लिश मिडियमची फी फक्त 20,000 रुपये. बरं, फी कमी आहे म्हणून फॅसिलिटी कमी आहेत असं बिलकुल नाही बरं का. आता पुढच्या काही क्षणामध्ये मी तुम्हाला इयत्ता 10वीच्या काही फॅसिलिटी सांगतोय, नक्की ऐका. म्हणजे आम्ही अर्धे विषय शिकवणार का? बिलकुल नाही, आम्ही सगळे विषय शिकवणार. मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित, विज्ञान, तुमचं सोशल सायन्स असेल, जे काही तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट असतील. म्हणजे काहींना संस्कृत असेल तर आम्ही संस्कृती तुम्हाला याच फीमध्ये शिकवणार. या बॅचसाठी जेवढे शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी असतील ते सगळे चांगले अनुभवी शिक्षक असणार आहेत. म्हणजे त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे, शिकवण्याची चांगली कला त्यांना माहिती आहे. नक्की वीक मुलांवरती कशाप्रकारे लक्ष दिलं पाहिजे, एखाद्या प्रश्नाचं उत्तर कशाप्रकारे सांगितलं पाहिजे, एखादा कॉन्सेप्ट कशाप्रकारे क्लिअर केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती असणारे शिक्षक आम्ही हायर करतोय. बघा, जर गणित, विज्ञान आणि इंग्लिश या 3 विषयांपैकी जर कुठलाही धडा कंप्लीट होतोय तर त्या प्रत्येक धड्यावरती आम्ही टेस्ट घेणार आहोत. आणि मराठी, हिंदी आणि सोशल सायन्स ह्याच्या आम्ही कॉम्बो टेस्ट घेणार होतो. म्हणजे मराठीचे 2 धडे 3 धडे संपल्यावरती एक टेस्ट, हिंदीचे 2 धडे 3 धडे संपल्यावरती एक टेस्ट, किंवा इतिहास, भूगोल, हिस्ट्री, जॉग्राफी ह्याचे जर 1-2 चॅप्टर संपले त्याच्यावरती एक टेस्ट. अशा प्रकारे टेस्टचा पॅटर्न राहणार आहे. वीकमधून ॲटलिस्ट 2 किंवा 1 टेस्ट तरी राहणार. आणि मंथ ऑफ एंडिंगला जेवढ्या आठवड्यामध्ये किंवा जेवढ्या त्या महिन्यामध्ये परीक्षा होणार त्या सगळ्या परीक्षांचा रिझल्ट किंवा त्याचे मार्क्स आम्ही पालकांपर्यंत पोहोचवणार. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पालक सभा आहे. ही पालक सभा म्हणजे सगळे पालक एकत्र येणार आणि मी मीटिंग घेणार अशा पद्धतीची नाही आहे. सगळे एकत्र येऊन मीटिंग होणारी पेरेंट्स मीटिंग ही 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा होईल. परंतु ही रेग्युलर पेरेंट्स मीटिंग राहणार. इथे 1 by 1 पेरेंट्स येणार आहेत. म्हणजे तुमचे पेरेंट्स, तुम्ही स्वतः आणि मी आणि तुमचे पेपर्स, असं महिन्याच्या एंडिंगच्या आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या पालकांना भेटून प्रत्येक मुलाची 1 by 1 प्रोग्रेसची माहिती आम्ही पालकांना देणार आहोत. आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचं का, काही चेंजेस करायचे का, याच्या सगळ्यावरती प्लॅनिंग होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांना महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्लासमध्ये येणं हे कंपल्सरी आहे. ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी या ऑफिसमध्ये याल त्या दिवशीच तुम्हाला संपूर्ण वर्षाचं नियोजन दिलं जाईल. मग नियोजन म्हणजे काय, तर कुठल्या महिन्यामध्ये किती सिलेबस आम्ही कव्हर करणार, संपूर्ण वर्षामध्ये किती परीक्षा घेणार, अभ्यासामध्ये वीक असणाऱ्या मुलांसाठी आमच्याकडे काय प्रोव्हिजन आहे, हुशार मुलांसाठी आमच्याकडे काय प्रोव्हिजन आहे, सुट्ट्या किती राहणार क्लासेसमध्ये, कुठले शिक्षक काय शिकवणार, कशा प्रकारचं प्लॅनिंग असणार, ही सगळी माहिती तुम्हाला आम्ही ॲडमिशनच्याच दिवशी तुमच्याकडे पोचू किंवा तुम्हाला देऊ. बऱ्याचदा असं होतं की जे क्लासेस चालवतात किंवा ज्यांची मुलं किंवा आता तुमची मुलं किंवा तुम्ही सुद्धाही इतर कुठल्या क्लासमध्ये जात असेल तर क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचे रेअरली नंबर पालकांकडे नसतात. किंवा क्लासेसचे जे संचालक असतात, ओनर असतात, त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट केला जातो. आपल्या क्लासमध्ये आम्ही तर कॉन्टॅक्टमध्ये आहोतच, परंतु आमच्या शिक्षकांचाही नंबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
म्हणजे जे विशेष शिक्षक असतील त्या सगळ्या शिक्षकांची एक लिस्ट तुम्हाला व्हॉट्सअपवरती आम्ही सेंड करू. तुम्हाला हवं त्या शिक्षकाशी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याच्या प्रगतीबद्दल, अभ्यासाबद्दल फोनवरती संपर्क करू शकता. मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेस आता दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे आता आम्ही एक सॉफ्टवेअर विकत घेतलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये तुमचा मुलगा क्लासमध्ये आल्यावर तुम्हाला एक मेसेज जाणार, क्लास सुटल्यावरती तुम्हाला एक मेसेज जाणार. इवन तुमच्या मोबाईलमध्ये मयूर एज्युकेअर नावाने तुम्ही एक ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या मुलाचं येण्याचं टायमिंग, जाण्याचं टायमिंग, किती परीक्षा झाल्या, किती परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले, वर्गामध्ये त्याचा कितवा नंबर आहे, हे सगळं अपडेट तुम्हाला टाईम टू टाईम येणार. म्हणजे या ॲपमधून तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकता. इवन व्हॉट्सअपवरती जे तुम्हाला मेसेज येतात त्या मेसेजून तुम्हाला कळेल की तुमचा मुलगा किती वेळ क्लासमध्ये बसला आहे. तर हा टेकचा वापर आम्ही आपल्या क्लासमध्ये करतो आहे. मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेस नक्की कशा प्रकारे आहे तुम्ही इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. इथे प्रचंड मोठ्या वर्गखोल्या आहेत, बसायला सुसज्ज बेंचेस आहेत, प्रत्येक वर्गामध्ये एअर कंडिशनची सुविधा आहे, प्रोजेक्टर आहेत जेणेकरून काही कॉन्सेप्ट मुलांना चांगल्या पद्धतीने कळाव्या. म्हणजे फी कमी आहे म्हणजे फॅसिलिटी कमी आहेत असं बिलकुल नाही, हे तुम्हाला इथे आल्यानंतरच कळेल. आणि जे विद्यार्थी सकाळी शाळेत जाणार ते दुपारी एक्स्ट्रा टाईमसाठी स्टडीला येणार, आणि जे विद्यार्थी दुपारी शाळेत जाणार ते विद्यार्थी सकाळी एक्स्ट्रा टाईमसाठी स्टडीला येणार. म्हणजे सकाळी ॲटलिस्ट 2 ते 3 तास मुलांना सेल्फ स्टडी करायचं आहे, त्यानंतर इव्हिनिंगला लेक्चर, आणि दुपारी ॲटलिस्ट 2 ते 3 तास मुलांना सेल्फ स्टडी करायचं आहे, त्यानंतर इव्हिनिंगला लेक्चर्स असणार आहेत. आणि एखाद्या विद्यार्थ्याला जर जास्त वेळ बसू वाटलं तर तो अनलिमिटेड टाईमसाठी क्लासमध्ये अभ्यासाला बसू शकतो. ही सर्व फॅसिलिटी मुलांसाठी आम्ही अवेलेबल केलेली आहे. प्रत्येक वर्गामध्ये 2 CCTV कॅमेरा आम्ही लावलेले आहेत. म्हणजे एक फ्रंट साईडला एक बॅक साईडला, त्यामुळे एकही मुलगा आमच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून चुकत नाही. कॅमेरे लावल्यामुळे वर्गामध्ये शिस्त मेंटेन केली जाते, डिसिप्लिन मेंटेन केलं जातं, कुठला मुलगा काय मुवमेंट करतोय ते आम्हाला कळतं. आणि जर एखादा मुलगा जास्त मस्ती करत असेल तर त्याचं फुटेज आम्ही व्हॉट्सअपवरती पालकांना पाठवतो. म्हणजे पालकांना कळतं की आपला मुलगा वर्गामध्ये एक्झॅक्टली काय करतोय. तुम्हाला जर कधी बघायचं असेल की तुमचा मुलगा लेक्चरला काय करतोय तर तुम्ही ऑफिसमध्ये येऊन CCTV कॅमेऱ्याचं फुटेज पाहू शकता व बघू शकता की तुमचा मुलगा वर्गामध्ये एक्झॅक्टली काय करतोय. ही फॅसिलिटी आम्ही ह्या बॅचसाठी प्रोव्हाइड करतो. आमच्याकडे येणारा प्रत्येक मुलगा, म्हणजे जो मुलगा हुशार आहे त्याचा तर आनंदच आहे, पण जो मुलगा हुशार नाही आहे तो मुलगा आमची अडचण नसून आमची जबाबदारी असं आम्ही समजतो. म्हणजे त्या मुलाचा अभ्यास झाल्याशिवाय आम्ही त्याला सोडतच नाही. त्याचा पूर्ण अभ्यास करून घेण्याची जबाबदारी आमची. फक्त त्यासाठी मुलांनी दररोज ज्या वेळेमध्ये क्लास असेल त्या वेळेमध्ये येणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर असा कुठला मुलगा वेळेमध्ये रोज क्लासला येतोय तर त्याची प्रगती 100% होणार, यात काही शंका नाही. फी कमी आहे म्हणून हवी तेवढी मुलं आम्ही वर्गामध्ये अलाव नाही करणार आहे. फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठीच हा प्रवेश आम्ही या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. त्याचबरोबर जी मुलं क्लासेसची शिस्तभंग करतील किंवा बेशिस्त वर्तणूक करतील त्या मुलांचं ॲडमिशन त्याच दिवशी आम्ही रद्द करणार आहोत. म्हणजे मयूर एज्युकेअरमध्ये शिस्तीला सुद्धा जास्त महत्त्व आहे. बेशिस्त वर्तणूक या ठिकाणी आम्ही सहन करत नाही आहोत. मुलींचा प्रवेश या ठिकाणी पूर्णपणे सिक्युअर आहे. मुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास होईल अशी कुठलीच वागणूक कुठल्या मुलांकडून होणार नाही याची आम्ही तंतोतंत काळजी घेतो. इथे येणाऱ्या सगळ्या मुली या माझ्या बहिणी समान आहेत असं समजून आम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवतो. या व्हिडिओमध्ये मी जेवढ्या सुविधा सांगितल्यात किंवा ज्या फॅसिलिटी सांगितल्या, जी वैशिष्ट्य सांगितल्या, ते सगळे आम्ही ऑन पेपरवरती तुम्हाला देऊ ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशनला याल. आणि ह्या सगळ्या पालन करणं, हे सगळ्यांचं अंमलबजावणी करणं हे आमची जबाबदारीने कर्तव्य आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं कारण नाही आहे. आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा तुमच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा चांगला प्रयत्न करू. आम्ही सातत्याने तुमच्यावरती लक्ष ठेवू. फक्त तुम्हाला एकदा मयूर एज्युकेअर कोचिंग क्लासेसवरती विश्वास ठेवायचा आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपलं ॲडव्हान्स बुकिंग करायचं. फक्त 2000 रुपयामध्ये तुम्ही तुमचं ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये आपली बॅच चालू होते. 1 महिना तुम्हाला फ्रीमध्ये क्लास असणार आहे. जर या 1 महिन्यामध्ये तुम्हाला क्लास नाही आवडला तर तुम्हाला तुमची बुकिंग अमाऊंट आम्ही रिफंड करू. आणि जर तुम्हाला क्लास आवडला तर नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला राहिलेले बॅलन्स फी जी आहे ती पेड करायची आणि तुमचा क्लास कंटिन्यू करायचा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी टेन्शन आम्ही ठेवलेलं नाही आहे आणि क्लास तुम्हाला आवडेलच ही मला खात्री आहे. तर लवकरच भेटूया एप्रिलमध्ये. तुर्तास धन्यवाद.